विक्रम बुखारी सहर्ष स्वागत. थैंक यू सो मच. तो इस बार गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अक्षय पाटिल. मोनिया स्ट्राइक पे. इसी मैदान पर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी रजत मुंडे स्ट्राइक एंड पर बैटर थे. 1 रन के साथ आगाज किया श्री गणेशा करते हुए क्वालिफाई का मुकाबला. एक तरफ है साई झालखंड और एक तरफ है संस्कार स्पोर्ट्स तलेखार. स्ट्राइक पे बल्लेबाज निपटाम बल्लेबाज एजाज कुरैशी. पिछले मैच के मैन ऑफ मैच के हीरो और उनके सामने अलीबाग के बाइकर मैन अक्षय पाटिल. मोनिया और इस बार देखिए पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद डॉट कराने में कामयाब होते हुए सुबह का सत्र, सुबह का समय यहां पर हो चुका है. और अक्षय पाटिल एक शानदार खिलाड़ी है और वही दिखलाते हुए आज इस खानाओं के मैदान पर. इस बार एजाज कुरैशी भी कौन से रोकने वालों में से खिलाड़ी है. इस बार उनके स्लॉट में और उसे भेज दिया है पार्किंग लॉट में. लॉफ्टेड षटकार. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी. स्कोर कार्ड पर जरूर यहां पर आते हुए 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. फिर से एक बार इस बार छोड़ दिया है, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. डॉट गेंद के साथ यहां पर स्कोर रुका हुआ 7 रन स्कोर कार्ड पर पहला और प्रगति पर. इस बार एजाज कुरैशी के बल्ले में है वजन, मिलेंगे रन. फिर से एक बार आधा डजन षटकार. इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा है मोहम्मद सिराज जर्सी नंबर 13 स्कोर कार्ड पर. एजाज कुरैशी का बल्ला यहां पर हल्ला बोल करता हुआ. क्वालिफाई के मैच में फिर से एक बार 3rd यार्ड सर्कल का फायदा उठाया. फिर से एक बार यहां पर शेर शिकार करते हैं, हम अपने बल्ले से वार करते हैं, ये कहते हुए बल्लेबाज एजाज कुरैशी इस छवि के साथ स्कोर जा पहुंचा है. हमारे गुण लेखक धरने गुरुजी सर बतलाते हुए ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17. जरूर एक ओवर की समाप्ति के बाद अक्षय पाटिल मोनिया जैसे गेंदबाज के ऊपर यहां पर प्रहार किया है. और अक्सर प्रीतम पाटिल सर मैं कहता हूं लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया. गेंदबाज अक्षय इतना भागा कि लंगड़ा हो गया. 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. शानदार शुरुआत यहां पर क्वालिफाई का मैच. जरूर जो जीतेगा वो कम से कम 80,000 कैश प्राइज और एक भव्य दिव्य ट्रॉफी का दावेदार होगा. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज रफ्तार के सौदागर, सौदागर जिसे कहा जाता है वो है गेंदबाज प्रसन्न पाटिल. जरूर फिर से एक बार प्रसन्न पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज इस मैदान का जिसको अभ्यास है सराव है वही खिलाड़ी. 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी रजत मुंडे स्ट्राइक एंड पर बैटर. तो लॉन्ग स्ट्राइक पे एजाज कुरैशी गेंदबाजी मार्ग पर प्रसन्न पाटिल. हाँ इस बार प्रसन्न पाटिल की पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई सीधा विकेट कीपर सूरज पाटिल इनके दस्तानों में. डॉट गेंद के साथ स्कोर रुका हुआ 17 रन स्कोर कार्ड पर. ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत और उनका साथ देते हुए प्रशांत सर, प्रशांत बांदीवड़ेकर सर मैन फ्रॉम पेन. और थर्ड अंपायर प्रीतम पाटिल सबसे कातिल मैन फ्रॉम कलवा. तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर प्रसन्न. इस बार बल्ले का भारी सिरा जरूर लग गया था. आड़े बल्ले से खेलने का प्रयास सूरज पाटिल शायद से बचपन में कंचे नहीं खेले या फिर किसी के आम के पेड़ के आम नहीं गिराए पत्थरों से. यहाँ पर 3 एसटी उड़ानी थी, उसमें से एक अगर एसटी उड़ती तो जरूर रजत मुंडे बैक टू द पैविलियन होते. पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और जरूर 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए. 2 छक्कों की सहायता से खेलते हुए स्ट्राइकर बैटर एजाज कुरैशी मैन फ्रॉम इंदापुर पुणे.
शॉर्ट गेंद जाती हुई इस बार देखिए पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर 1 रन, तीसरी गेंद डॉट। प्रसन्न पाटिल शानदार गेंदबाजी करते एक ऑलराउंडर परफॉर्मेंस उनके माध्यम से हमने अक्सर देखा है। एजाज कुरैशी जैसे बल्लेबाज को शांत रखने का प्रयास और लगभग कामयाब होते हुए इस बार बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर ने नहीं दिया सहारा। गेंद लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार आता है, फिर से एक बार संजीवनी चौकार। इस चौके की सहायता से स्कोर जा पहुंचा है। हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बताते हुए 22 रन स्कोर कार्ड पर रखते हुए एजाज कुरैशी की बल्ले से यहां पर मैंने देखे 2 छक्के और 2 चौकों के साथ शानदार योगदान देते हुए और जरूर इंप्रेशन प्लेन का जो टी शर्ट वहां पर उन्होंने पहना है, इसके पहले की मैच का मैन ऑफ मैच का खिताब उन्होंने प्राप्त किया है, दर्शाते हुए प्रसन्न पाटिल अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। 22 रन स्कोर कार्ड पर, निजी 20 रन पर बल्लेबाजी करते हुए इस बार शॉट गेंद पुल किया है, सक्सेसफुल। गेंद बॉर्डर लाइन के बाहर गुल, षटकार। इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा 28 रन। 28 मैथ्यू एडन जर्सी नंबर 28 स्कोर कार्ड पर जरूर लगते हुए 28 रन लग चुके हैं, जबकि दूसरा ओवर प्रगति पर प्रसन्न पाटिल के ऊपर यहां पर प्रतिकार करते हुए अटैक करते हुए स्पीड अप करना है। ऑफिशियल अंपायर सर, मैच ऑन है, जरूरी है क्वालिफाई का मैच। एनएससी खानाव और नवतरुण मित्र मंडल खानाव आयोजित एनएससी खानाव चषक 2024, जिसमें बम्पर प्राइज मल्लान और मार्तंड अलीबाग तहसील में पहली बार ऐसा आयोजन हम देख रहे हैं, जिसका पूरा योगदान दिया जाता है सम्मानीय आदरणीय श्री अनंतराव गोदली साहब और सम्मान्य पूरी उनकी टीम, पूरी कमेटी, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा। इस बार मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, विजय घालेकर को गेंद चकमा देती हुई दिखाई नजर नहीं आई शायद से। गेंद 1 बाउंस सीमा रेखा के पार, प्रसन्न के ऊपर प्रहार करने के बाद स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर कार्ड पर। दौर की समाप्ति के बाद 32 रन हम देख रहे हैं। सुबह का वक्त, सुबह का यहाँ पर नाश्ता जिस तरह से किया जाता है, उसी तरह से यहाँ पर एजाज कुरैशी ने गेंदबाज के साथ खिलवाड़ किया और उनके साथ छक्के चौके की बौछार लगाने के बाद स्कोर जा पहुंचा है 32 रन। 32 गेंदबाजी के लिए आते हुए A1 पवन के ने काफी फैन फॉलोअर इस खिलाड़ी ने जमा किए हैं। वही पवन के ने, हमारे अलीबाग मापगांव में भी ऐसे खिलाड़ी है जिनका नाम है रुपेश ठलकर, और उनकी पर्सनालिटी पवन केने की तरह जरूर दिखाई देती है, पर जब भी सामने अगर दोनों खिलाड़ी होंगे रुपेश ठलकर और पवन केने, तो जरूर ऐसा लगेंगे कि जुड़वा भाई है। पर पवन केने गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज रजत मुंडे 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्वालिफाई का मुकाबला आज की इस सुबह के सत्र में होने वाला, एक तरफ है साई झारखंड, विपक्ष टीम संस्कार स्पोर्ट्स तलेखार, ये दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का घमासान युद्ध। पवन केने गेंदबाजी के लिए फील्डिंग की सजावट को सजाते हुए, रजत मुंडे स्ट्राइक एंड पर बैटर तो लॉन्ग स्ट्राइक पे एजाज कुरैशी। इस बार देखिए छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। गेंद मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, फिर से एक बार रजत मुंडे के बल्ले से आता हुआ शानदार षटकार। इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा 38 रन। 38 जरूर स्कोर कार्ड पर लग चुके। पवन केने के ऊपर अटैक करते हुए रजत मुंडे, फिर से एक बार, क्या पिछले साल का कारनामा आज सुबह के दिन में यहां पर दिखाई देगा। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए, इसीलिए तो आकाश गुंडिया अक्सर कहा जाता है, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है,
जानो मन तेरे बिना जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए बल्लेबाज रजत मुंडे ने ऑफिशियल अंपायर का इशारा लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 45 रन स्कोर कार्ड पर। तीसरा और प्रगति पर तेजस काटकर गेंद के नीचे जब तक फील करेंगे थ्रो करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्क्रीन पर हम स्कोर देख रहे हैं 46 रन बिना कोई विकेट खोए। फिर से एक बार रजत मुंडे का बल्ला जरूर हल्ला बोल करता हुआ वहां पर उमेश घाणेकर जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ 47 रन स्कोर कार्ड पर लगते हुए क्या 50 रनों की साझेदारी साई झारखंड टीम के माध्यम से इस प्रतियोगिता में की जाएगी। पर इस बार आने वाले से खेलने का प्रयास डॉट गेंद जाती हुई ओवर की समाप्ति 3 ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आखिरी ओवर स्लॉग और हणामारी का षटक जिसे भैरवी का षटक भी कहा जाता है और यह आखिरी षटक लेकर किस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाया जाएगा यह विचार विनिमय। पर गेंदबाजी के लिए तेजस काटकर आएंगे यह सीरीज तेजस काटकर जिन्होंने जोरू खार के मैदान पर 9 गेंदों में अर्धशतक प्राप्त किया था वही खिलाड़ी 9 गेंदों में अर्धशतक प्राप्त करने वाले खिलाड़ी तेजस काटकर गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक में रजत मुंडे, नॉन स्ट्राइक में एजाज कुरैशी। जिस तरह से बरेली बाग तहसील के आदिल कुरैशी इस बार स्क्वायर कट किया उमेश घाणेकर गेंद के नीचे फील्ड करेंगे थ्रो करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। यहां पर खराब थ्रो उमेश घाणेकर ऐसी गलती आपसे ना होनी चाहिए थी पर क्रिकेट में चुकीला माफी नहीं पर जरूर यहां पर 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल करने के बाद स्कोर जा पहुंचा है 49 रन 49 स्कोर कार्ड पर। अच्छी साझेदारी यहां पर बिल्ड होती हुई रजत मुंडे और एजाज कुरैशी दोनों खिलाड़ियों के बीच यहां पर 49 रन तेजस काटकर। इस बार देखिए तेजस काटकर के ऊपर प्रहार करते हुए नाम है रजत मुंडे सुबह के स्पेल में यहां पर अपने जलवे दिखलाते हुए इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 55 रन। साई झारखंड टीम तालियां बजाए क्योंकि इस मैच में पहली अर्धशतक की पारी यहां पर हम देख रहे दोनों बल्लेबाजों के बीच जो बल्लेबाज है रजत मुंडे और एजाज कुरैशी। नो लॉस 55 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार आने वाले से खेल दिया मिड ऑन की दिशा में मिड विकेट में फील्डर तैनात है सीधा गेंद चकमा देती हुई बॉर्डर लाइन के पार आता है फिर से एक बार शानदार रुबाबदार वजनदार चौकार। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 59 रन स्कोर कार्ड पर जरूर लग चुके हैं। रन स्कोर कार्ड पर धरणे गुरुजी सर बतलाते हुए 3 गेंदें हो चुकी है। पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर चौवा। रजत मुंडे भी अपने बल्लेबाजी के जलवे दिखलाने में कामयाब होते हुए कागजों पर तो अदालतें चलती है, कागजों पर तो अदालतें चलती है, हम तो रॉयल खिलाड़ी है, फैसला ऑन द स्पॉट करते हैं। और जरूर आज इस प्रतियोगिता में ऑन द स्पॉट बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज एजाज कुरैशी और रजत मुंडे साई झारखंड टीम की जानिब से। इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, यहां पर ये गेंद शायद से उन्हें फुटबॉल नजर आ रही है और खिलवाड़ करते हुए बल्लेबाज रजत मुंडे ऑन द फायर, गेंद सीमा पर षटकार। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 65 रन 65। क्वालिफाई का मुकाबला, बड़ा मैच और तेजस काटकर के ऊपर प्रहार करते हुए रजत मुंडे। फिर से एक बार रजत मुंडे मीडिया ऑन बॉर्डर लाइन के पार, काउकोर सीमा रेखा के पार षटकार। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है धरणे गुरुजी सर बतलाते हुए 71 रन स्कोर कार्ड पर, जबकि चौथा और प्रगति पर क्वालिफाई का मुकाबला, आखिरी गेंद आना बाकी।
निजी 44 रन पर बल्लेबाजी और यहाँ पर हाफ सेंचुरी रजत मुंडे बैटिंग है। आपने अफलातून बल्लेबाजी की और अपना अर्धशतक यहाँ पर प्राप्त करते हुए तालियों की बौछार बजाइए दोस्तों। बल्लेबाज रजत मुंडे जिन्होंने इस प्रतियोगिता में सुबह के स्पेल में अपना अर्धशतक यहां पर लगाया है, नाम है रजत मुंडे। तो स्कोर जरूर 44, सॉरी हमारे से जरूर सी मिस्टेक हो गई। 44 रन पर नॉट आउट बल्लेबाजी की बल्लेबाज रजत मुंडे ने। स्कोर जा पहुंचे धरणे गुरुजी सर बताते हुए स्कोर कार्ड पर 77 स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 24 गेंदे 78 रनों की जरूरत। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में पेशे से इंजीनियर निशांत पाटिल सर के पास। धन्यवाद। धन्यवाद हरुचिक। हेलो धन्यवाद इम्रान सर ज्यांचा आवाज आपण ऐकलात। सकाळचं सत्र सुरू झाले। घड्याळामध्ये 6:30 मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणि अंपायर्स इशारा आलेला आहे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 77 धावांचं लक्ष्य आहे। पहिलाच बॉल 78 धावांचं लक्ष्य। पहिला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड पॉइंटला कोण काढलेला आहे। जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत चेंडूने मात्र सीमा रेषा ओलांडली आहे आणि पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार। मैदानावरती आपण पाहिलं तर काही खानाव ग्रामस्थ, दोन संघांचे 11 खेळाडू, समालोचक, अंपायर आणि आमचे यूट्यूब त्याच्या व्यतिरिक्त मात्र कोणी दिसत नाहीये कारण सकाळचं सत्र आहे। आमचे विकी खोपकर हे सुद्धा अजून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील हार्दिक आभार। चांगला फटका, अप्रतिम असा फटका, ओव्हर द रोप षटकार। जरी धावसंख्या मोठी असली तरी आम्ही काही कमी पडणार नाहीये। आम्ही प्रयत्न जरूर करणार
आणि ते दाखवलं, कारण IPL मध्ये सुद्धा यावेळेस तर हद्दच पार झाली. 20 ओव्हरमध्ये 277 धावा, 20 ओव्हरमध्ये 288 धावा. आता येणाऱ्या काही सामन्यामध्ये पंच 20 ओव्हरमध्ये 299 धावा, साधारणतः 350चा सुद्धा स्कोर होऊ शकतो, कारण जबरदस्त फलंदाजी. आणि लाईट जरी घालवले तरी चालतील काही. अच्छा, सर्व एकाच वरती आहे, त्याच्यावर लाईट घालू शकत नाहीये. लाईट घालू इथे बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि इथे मात्र हॅरी गेलेत, परंतु दुसरे हॅरी आपल्याकडे आता निर्माण झालेत. नाव आहे मयूर वाघमारे. खरं तर पहिल्याच 2 बॉलवरती प्रेशर टाकला होता गोलंदाजावरती. एक चौकार आला, एक षटकार आला आणि तदनंतर असं वाटलं होतं की आता इथे बेधडक अशी फलंदाजी पाहायला मिळेल, परंतु तिसऱ्या बॉलवरती हलकीशी कडा घेतली आणि यावेळेस फलंदाज बाद झाला. नवीन आता पाहूया फलंदाज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अक्षय पाटील. मॅच अजूनही शक्य आहे. इथून तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल, हल्ला बोल करावं लागेल. पवन केणी मैदानावरती अजूनही आहे आणि त्यामुळे काही होऊ शकते मॅच मध्ये. जरी सकाळचं सत्र असेल, बरेच खेळाडू आता थकलेले आहेत, रात्रभर खेळत आहेत, परंतु ही मॅच मात्र जिंकावी लागेल, कारण जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये तब्बल 80,000 किमान आणि आकर्षक ट्रॉफी मात्र घेऊन जाणार आहे. त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती. यावेळेस अंपायर्स कडे पाहिलं, परंतु यॉर्क टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे वाईट लाईनला धरून हा बॉल टाकला आणि त्याच्यामुळे डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, ती म्हणजेच 10. येणारे 20 बॉल 68 धाव्यांची गरज. 20 बॉल्स शिल्लक आहेत, 68 रन्स रिक्वायर्ड आहेत. पुन्हा एकदा मयूर. यावेळेस नेक्स्ट बॉल, चांगला फटका, मोनाच्या बॅट मधून चेंडू सीमा पार, षटकार. असे फटके आले ना तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी तळेकर संघ कमबॅक करू शकेल आणि त्याच्यामुळे येणारे अजूनही आपल्याकडे चेंडू शिल्लक असणार आहे, ते म्हणजेच 19 आणि 19 बॉल मध्ये 62 धाव्यांची गरज आहे. मॅच दिसते तेवढी कठीण सुद्धा नाहीये, सोपी सुद्धा नाहीये. मोठे फटके आता तुम्हाला षटकारांच्या कॅल्क्युलेशनने चालायचं आहे. साधारणतः तुम्हाला 10 षटकार मारायचे आहेत. आपल्याकडे बॉल आहेत 19. हो, जबरदस्त, क्लासिकल, टेक्निकल, विलोभनीय, घुटना टेक, तमाशा देख. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे दर्णेगुरुजी सांगत आहेत की निशांत पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 22 धावा जमा केलेल्या आहेत. प्रीतम पाटील जर 22 चौक 88 टार्गेट आहे त्यांना 78, म्हणजे याच जर ऍव्हरेजने ह्या धावा काढल्या तर कदाचित या ठिकाणी धावा पूर्ण होऊ शकतील. परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये त्या लेव्हलचे गोलंदाज आहेत. मग त्याच्यामध्ये एजाज कुरेशी आहे, त्याच्या समवेत निखिल पाटील आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. दोन्ही संघ तिथे स्ट्रॉंग आहेत, बलवान आहेत. अगदी दोन्ही संघांमध्ये चांगले 4 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता आपण पुन्हा एकदा मॅच कडे जर पाहायला गेलं तर 18 बॉल शिल्लक आहेत आणि 56 धाव्यांची गरज. मॅच मात्र दोघांनी सुद्धा इझी घ्यायची नाहीये, प्रयत्न करायचे, संघर्ष करायचे आहेत. कधी काय होईल याचा नेम मात्र नाहीये. पवन केनेसारखा फलंदाज अजून मैदानावरती आहे. 2 सामन्यामध्ये पवनने जी खेळ रिक्वायर्ड होती ती मात्र झाली नाहीये. आता हा एक शेवटली संधी आहे पवन, तर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंबहुना आपल्या संघाला इथे विजयश्री खेचून आणायचा असेल तर मात्र आता मोठे फटके मारण्यापलीकडे किंबहुना शेवटल्या क्षणापर्यंत तुम्हाला इथे थांबावंच लागणार आहे. येणारे 18 बॉल आणि 56 धाव्यांची गरज. निखिल पाटील पहिलाच बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अंपायर्स कडे अपील. पहिलाच बॉल डॉट आलाय. बॉल आणि बॅटचा स्पर्श होणं गरजेचं आहे.
18 बॉल आता इथे नाहीये तर 17 बॉल 58-56 धावांची गरज. 56 रन्स रिक्वायर्ड आहेत आणि आपल्याकडे 17 बॉल शिल्लक आहेत. हो हो, साधारणतः हा फटका स्टेडियमच्या बाहेर. बघा आता षटकारांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला ठेवायचं, या अनुषंगाने तुम्हाला चालायचं आहे. आता एकेरी दुहेरी मात्र नाही चालायचंय. आपल्याकडे आता पहा चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 मध्ये आपण जर पाहायला गेलो तर साधारणतः 8 षटकार मारायचे आहेत. त्याच अनुषंगाने तुम्हाला चालायचं आहे, कारण आतापर्यंत धावसंख्या धाफलकावरती आली ती म्हणजे 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बघा मॅच हळूहळू का होईना परंतु इथे तळेकर संघ वापसी करतोय. मॅच जिंकू शकतो किंवा या मॅच मध्ये सहजासहजी तुम्हाला जिंकू देणार नाही हेच दाखवतोय. पवन केणीच्या बॅटमधून एक तडाखेबंद एक बेभान असा फटका आपण या मैदानावरती पाहिला. पण इथे निखिल पाटील कमबॅक करावं लागेल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका ओव्हर द रूप षटकार. 8 मारायचे होते, 1 कमी झाला, आता 7 मारायचे आहेत. संघाची धावसंख्या धाफलकावरती आता आली 34. 16 बॉल 15 बॉल आता 44 धावांची गरज आहे. बघा षटकारांचं कॅल्क्युलेशन फक्त चाललंय. अगोदर 9 मारायचे होते, 1 कमी केला, राहिले 8. 8 मारायचे होते, त्यामध्ये कमी केला, आता राहिले 7. पुन्हा एकदा निखिल पाटील कानमंत्र देत असताना 15 बॉल शिल्लक आहेत, 44 धावांची गरज. 15 बॉल 44 धावांची गरज. पवन केणे पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा पवन केणेच्या बॅट मधून ओव्हर द रूप षटकार. लगातार 3 बॉल वरती 3 षटकार आणि संघाची धावसंख्या धाफलकावरती आता इंटरेस्टिंग मोड मध्ये 40 धावा तब्बल पूर्ण झाल्यात पहिल्याच 10 बॉल मध्ये. आणि षटकारांची आपण जर संख्या इथे मोजली तर 3 आणि 3 6 षटकार आणि 1 चौकार म्हणजे एकही धाव त्यांनी धावून काढलेली नाहीये. 40 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि आता इथे 14 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड इन 14 डिलिव्हरीज. मॅच मित्रांनो अतिशय इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे. ही मॅच जर तळेकर संघ जिंकला ना तर चर्चा सर्वत्र होईल, यामध्ये मात्र शंका नाहीये. काउंटर अटॅक ज्याला म्हणतो ना तो आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निखिल पाटील, पवन केणीची बॅट. मी अगोदर सांगितलं की हीच एक शेवटली संधी आहे आणि शेवटल्या संधीचं सोनं करतोय. फुल टॉस बॉल, लो फुल टॉस आणि 1 धाव पूर्ण केली. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत आणि एका धाव्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धाफलकावरती आता 41 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 13ला आता इथे पूर्ण करायचे आहेत, ते म्हणजेच 37 धावा. 37 रन्स रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरीज. शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. निखिल पाटील, आखो टप्प्याचा बॉल आणि चेंडूला भिरकावून दिलंय बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा आल्या होत्या आणि आता निखिलचं काउंटिंग सुरू आहे. 25 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 22, दुसऱ्या बॉल मध्ये 25. संघाची धावसंख्या धाफलकावरती 47 आणि आता 12ला 31. बघा काही प्रेक्षकांनी गाडीवरती बसले होते, स्टार्टर मारलं होतं आणि आता पुन्हा एकदा गाडीची चावी बंद केली आणि मैदानावरती मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. बऱ्याच जण वाटतं की 76 धावा की यांना चेस होणार नाही, कारण भलं मोठं टार्गेट आहे. 24 बॉल आहेत, पण तो क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला बरेच असे अनोखे किंवा वेगळे रिझल्ट पाहायला मिळाले
आणि त्याच प्रकारचा रिझल्ट या मॅच मध्ये पाहायला मिळणार का? परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाहीये की साई झालकड या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. इजाज खुश सारखा गोलंदाज आता मात्र आलाय. ओहो, पहिलाच बॉल कार्पेटचे सारे कोंगाडले. निखिल पाटील आहे, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि आता जिंकण्यासाठी आपण टार्गेट पाहिलं तर 11ला 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. 11 बॉल्स 30 धावांची गरज. 48 धावा धाफलकावरती आलेत. 48 रन्स आतापर्यंत जमा केलेत. शेवटले या षटकातील 5 बॉल्स म्हणजे आता हे एक षटक आणि पुढील एक षटक, या 2 षटकांमध्ये या सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. मोन्याची बॅट सुद्धा तितकीच गरम झाली आहे. ज्या प्रकारे पवन केने बॅटिंग करतोय त्याच प्रकारे इथे मात्र अक्षय मोन्या याची बॅटिंग पाहायला मिळते. मॅनेजमेंट कमिटी 5 बॉल या ठिकाणी अंपायर दाखवत आहेत. अकरा बॉल 30 धावांची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं क्वालिफायर राऊंडची ही मॅच जिंकणारा संघ किमान 80,000 आणि आकर्षक ट्रॉफी घेऊन जाणार आहे. हरणारा संघ मात्र या स्पर्धेमध्ये काही घेऊन जाणार नाहीये आणि हार मात्र जिव्हारी लागणार आहे. कारण आपण पहिल्या राऊंड मध्ये जेव्हा हरतो ना तेव्हा एवढं काही वाटत नसतं, परंतु क्वालिफायर राऊंड सारख्या राऊंड मध्ये जर हारलो तर ती हार नक्कीच जिव्हारी लागत असते. म्हणून दोन्ही संघ प्रयत्न करतात. हो हो, चांगला फटका मोन्याच्या बॅट मधून सीमा पार षटकार. टाळ्यांचा वर्षाव तळेखार संघाच्या बाजूने होतोय. मात्र पिन ड्रॉप सायलन्स हा साई झालकड यांच्या खेळामध्ये होतोय. आता 10 बॉल्स मध्ये 24 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? 78 धावांचं टार्गेट होतं, त्यापैकी धाफलकावरती 54 धावा पूर्ण झाल्यात. आता येणारे 10 बॉल मध्ये 24 धावांची गरज. चेंडू टाकायचे तर कशी टाकायचे, फलंदाजाला बीट करायचा तर कसा बीट करायचा आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला विजय खेचून आणायचा आहे तर त्यासाठी कोणते प्रयत्न करावे या विवंचनेमध्ये आता गोलंदाज सापडलाय. कारण इजाज कुरेशीच्या आता 2 बॉल वरती त्याने 7 धावा मात्र खर्च केल्यात. अजून देखील त्याला 4 बॉल्स इथे टाकायचे आहेत, परंतु त्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. भारतामधील नामवंत असा हा खेळाडू आहे. ओहो, आता निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धाफलकावरती 55. आता 10ला 23 पूर्ण करायचे आहेत. 10 बॉल 23 धावा. चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि इजाज कुरेशीने त्याचा मात्र या ठिकाणी दमखम दाखवलाय. अक्षय उर्फ मोन्या बॅक टू दी पॅव्हलियन. मी अगोदरच म्हणालो मित्रांनो की इजाज कुरेशी हा फलंदाज फक्त त्याच्या तालुक्यापुरता मर्यादित नाहीये, त्याच्या जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये, तर भारतामधील टॉपचे आपण जर साधारणतः 10 लेफ्टी काढले टेनिस मध्ये तर त्याचं नाव मात्र नक्कीच आपण आवर्जून घेतो. कारण आपण मोठमोठ्या स्पर्धा मग वेस्ट बेंगॉलला असेल किंवा त्याच वेळेला ISPL असेल किंवा दुबईची TNPL स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि म्हणूनच एवढा एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स इथे यूज करतोय. असं म्हटलं होतं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि तो अनुभव पूर्णपणे यूज करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतोय. नाव आहे आता बऱ्याच वेळानंतर विजय घाणेकर. स्ट्राइक एंड वरती गेलाय. 9 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. फील्ड पोझिशन्स आपण ऑन साइडला पाहिले तर इथे लॉंगॉन काव कॉर्नर. ओ हो, विजय घाणेकरच्या बॅट मधून चेंडू सीमा पार षटकार. खरोखर जे प्रेक्षक गेलेत ना ते मात्र पश्चाताप करणार आहेत आणि अशी मॅच खऱ्या अर्थानं फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. आणि जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच ती हायलाइट पाहणार आहेत ना प्रीतम पाटील, तेव्हा त्यांना वाटेल की आपण मैदानावरती असतो ना तर या मॅचचा आनंद कुछ औरच असता. आता 8ला 17, 8 बॉल 17 धावांची गरज आहे. ओहो, चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स बॉन्डल्याच्या बाहेर. चौकार.
काय मॅच रंगले यार. बरेच जण थकले होते, बरेच जण झोपले होते, आता मात्र सगळे जागे झालेत. येणारे 7 बॉल 13 धावींची गरज आहे. 24 बॉल मध्ये खर तर 78 धावींचं टार्गेट दिलं होतं आणि इम्रान सर अशी मॅच माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच होते. झोप सगळ्यांचीच उडवली, कोणालाच इथे आता झोपून ठेवलं नाहीये. सगळेच आता जागे झाली आहेत. 7 बॉल 13 धावींची गरज. विजय गाडेकर पहिल्याच 2 बॉल वरती फेस केली, 10 धावा त्यांनी वसूल केली आहेत आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे विजय गाडेकरनी सुद्धा केले. 7 बॉल 13 धावींची गरज आहे. नक्कीच ही मॅच युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा पाहतील तेव्हा मात्र ओहो, प्रेशर प्रेशर प्रेशर. चेडू मात्र गेला थर्ड मॅनच्या दिशेनं, बोर्डच्या बाहेर येतोय 22 रूपात चौकार. चला येस, आपण आता मॅच खेळणार आहोत. या बॉल वरती मात्र 4 धावा वसूल झालेल्या आहेत आणि आता येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी दरणे गुरुजी 9 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. आणि आता आलाय रजत मुंढे मैदानावरती. 24 बॉल 78 धाव्यांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच 3 ओव्हर्स मध्ये इथे 69 धावा वसूल केल्या आहेत. आणि मी सुरुवातीला सांगितलं की जरी धावा संख्या मोठी असेल तरी क्रिकेटमध्ये काय होईल याचा मात्र नेम नाहीये. रजत मुंडे आलाय. अगोदरचे त्याचे स्पेल पाहिले तर चांगले त्याने हाताळलेत आणि आता ही शेवटला त्याचा स्पेल असणार आहे. पहिलाच बॉल परफेक्ट कनेक्शन नाहीये, एक सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 5 बॉल 8 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावींची गरज. टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या अगदी सकाळी येच आता वाढलेली आहे, व्ह्यूअर सुद्धा वाढलेले आहेत. मॅच त्या लेवलची झाली आहे. 5 बॉल 8 धावींची गरज. पुन्हा एकदा रजत मैदानावरती सज्ज होतोय. चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र नाहीये. चेंडू 1 बाउन्स, बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. बाप रे बाप. आणि आता डोक्याला ताप. 4 बॉल मध्ये 4 धावींची गरज. खरोखर झोप लागणार नाहीये अशी ही मॅच मात्र मित्रांनो. 78 धावा आणि त्यापैकी आता 74 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 4 धावींची मात्र आता या ठिकाणी गरज आहे. ओहो, मैदानावरती पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. 1 बॉल डॉट आला. 3 बॉल 4 धावींची गरज. हृदयाची धगधग आता वाढणारा हा सामना आहे. 3 बॉल मध्ये 4 धावींची गरज आहे. अजून एखादा बॉल एखादा डॉट आला तर या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम रजत मुंडे नक्कीच करणार आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 4 धावींची गरज. पुन्हा एकदा विजू घाणेकर स्ट्राइक एंड वरती. ओहो, मोठा फटका. चेंडू मात्र येतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय मॅच झाले. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि आपल्याला फायनल रिझल्ट मिळालाय. IPL फॉर्मॅट मध्ये पहिला संघ आपल्याला आता फायनल मध्ये प्रवेश करणारा मिळाला आहे. संघाचं नाव आहे संस्कार स्पोर्ट तळेखार. विकी खोपकर यांचा संघ. हार्दिक स्वागत विकी खोपकर. आणि बक्षीस सुद्धा आता त्यांनी आमच्यासाठी आणलेले आहे. धन्यवाद. मोन्या आणि त्याच वेळेला विजय यांसाठी आणि पवन यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, म्हणजे टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक. विजय घाणेकर, अक्षय मोन्या आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर
तिसरा आमचा विजय घाणेकर. आपण हे पारितोषिक या ठिकाणी उपस्थित निलेश गोंदे यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. आणि फायनली आपल्याला अजून एक संघ